हम भारत के सूरमा, दाल बाटी चूरमा, हम भारत के सूरमा, दाल बाटी चूरमा, हम भारत के सूरमा. झालं. आता त्यांनी राजस्थानचं उदाहरण दिला होता है कि नहीं इथे. तो हम क्या बोलेंगे राजस्थान में क्या फेमस है बताओ. दाल बाटी चूरमा. और हम भारत के दो तीन, एक दो तीन, एक दो तीन, तीन वेळा. आँख नाक मुंह और कान. ओके थैंक यू. एकच क्लॅप करायची आहे. ओके. घुट पंजा कर. घुट पंजा आँख नाक मुंह और कान. क्या बोला. आँख नाक मुंह और कान. बस ये इतना ही है. इजी कैंप होते हैं जो आउटसाइड में लोकलिटीज में कैंप होते हैं. उन जगह पे उन लोगों का अलग प्रचार होता है. उन लोगों का जैसे राजस्थान में बोलते हैं कि हम लोग कैंप करते हैं तो इस हाउस में 3 क्लैप्स में बीच में क्लैप्स होता है. जैसे राजस्थान में होता है तो ऐसा लागन तो भालो लागन. बंगाली में होता है. जैसे मराठी में कसं कसं वाटलं तो मी बोलते छान छान वाटलं. मैं आपको रिपीट करूँगा. मैं बोलूँगा कसं कसं वाटलं तो आप बोलेंगे छान छान वाटलं. इसमें बीच पे होता है. क्लैप्स होती है. बोलूँगा कसं कसं वाटलं तुम्ही बोले छान छान वाटलं. क्लॅप शॉर्ट क्लॅप गो. इंक्लूड होतात. घुट पंजा आँख नाक मुंह और कान. देखो भाई कहीं भाई कान बोल रहा तो लोग आँख को आँख लगा रहे. ऐसा नहीं होना चाहिए. घुट पंजा आँख नाक मुंह और कान. फिर से आप खास करेंगे. त्यानंतर मी घालून या बिलमध्ये टाकलं. टाकलं. जे बोटावर माझी जे रोप आहे त्याच्या घालून घ्या. पुन्हा वापस बिलमध्ये आणि पकडून घ्या. मी दिसते सगळ्यांना. ॲब्रो जवळ आपली मधली जी बोट आहे ते इथे. चष्मा असेल तर फ्रेमच्या दांडीला समोर आणताना सरळ असा समोरून हात येईल. जायच्या वेळेस असा जाईल आणि सलूट होईल. हँड जो असतो तो पाठ सावधानच्या पोझिशनमध्ये. ओके. असा ठेवायचा नाही. असा नाही ठेवायचा. सरळ आपला शरीराशी. हा आमचा सलूट आहे. जैसे थे तर आम्ही तर वाचवलं सेवलं आहे त्याची करायचं. तर याच्यामध्ये आम्ही स्काउट गाईडला लीडर्सला काही नॉटिंग म्हणजे त्याच्यामध्ये रस्सी एक नाही 3 मीटरची असते. तुम्हाला माहीत हवं हे 3 मीटरची रोप असते. याला दोन्ही एंडला
काय म्हणतात, त्याला विपिंग केलेली आहे. तुम्ही जे थ्रेड धाग्याने जे बांधलेलं आहे ते ओपन नाही व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी बांधलेलं आहे, त्याला विपिंग करतात. ते विपिंग करायची पण पद्धत असते, ते रेसिडेन्शियल कोर्समध्ये शिकायला ते करतात. बरोबर नॉट केले जे विपिंग केलेली आहे ना त्याच्या मधामध्ये. इथे आपल्याला वेळ जास्त जाईल नाही तर शिकवलं असतं. हे 2 शिरे असतात, एक रनिंग एंड असतो, एक डेड एंड असतो. एक चुस्त सिरा राईट हँडला असतो और एक सुस्त सिरा लेफ्ट हँडला असतो. पण जेव्हा इथे आम्ही ते नॉटिंग सुरुवात करू तर याला आम्ही जो चुस्त आहे सॉरी चुस्त रनिंग एंडचा उपयोग करतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली नॉट असते रिप नॉट. सुस्त सिरा जो आहे लेफ्ट हँडवाला त्याच्यावर राईट हँडचा सिरा ठेवायचा, त्याच्यानंतर खालून त्याला असं काढायचं आणि जो वरती आहे सिरा तोच आपला जो रनिंग एंड आहे त्याला खालून असं काढलं की ही रिप नॉट होते. स्काउटिंगमध्ये जितक्याही नॉट शिकवले जातात त्या एक म्हणजे खूप मजबूत असतात आणि उघडायला पण इझी असतात. ही आमची रिप नॉट आहे. कोणाकोणाकडे रोप आहे? पार्टिसिपेंट किए थे, उसका रिजल्ट इतना मीनिंगफुल रहा कि बेडन पावेल टेकिंग हॉलीडे इन साउथ अमेरिका. Chile was one of the first country outside Britain. The beginning scout in 1910 the visited Canada and United States where it had already started coming of World War. 1814 प्रोग्राम यह एक कार्यक्रम है. हम लोगों का जो मतलब हम यहाँ आएंगे यही हमारी स्काउटिंग है. हमारी कैंपिंग जो होती है, हाइकिंग जो होती है, हमारे सेमिनार्स होते हैं, जो ये सारे हमारे प्रोग्राम्स. उसी तरीके से स्काउटिंग एक कार्यक्रम है उन बच्चों के लिए जो 11 से 18 साल के हैं और it almost immediately other also wanted to participate. The Girl Guide program was started 1910. Baden-Powell would dismiss his sister Agnes. Lord Baden-Powell की तब शादी भी नहीं हुई थी, तो गर्ल्स के लिए जो मूवमेंट उन्होंने शुरू किया था 1910 में, उन मैडम एग्नेस बेडन-पावेल या लॉर्ड बेडन-पावेल की सिस्टर थी. इनके सानिध्य में लड़कियों की जो गर्ल गाइडिंग थी वो आगे बढ़ रही थी. आणि रेड कलरचा डेड एंड असतो, म्हणजे सुस्तवाला जो भाग असतो तो रेड कलरचा असतो. ठीक. रनिंग एंड सुस्त याच्यावर डेड एंडवर टाकला असा पकडायचा. हां, रनिंग एंडला मग असं खालून काढलं मग त्याच्यानंतर हा सिरा रनिंगमध्येच चालेल वर करायचा. मग पुन्हा त्याला खालून काढा. अशी प्ले व्हायला ही आमची रिप नॉट आहे. फर्स्ट नॉट रिप नॉट. ओके. याला डॉक्टर सावधान खडे राहिले सब सावधानच्या पोझिशनमध्ये. आणि हात आमचा बिलकुल असा सरळ आहे. ही आमची स्काउटची खूण आहे. ही आम्ही कधी कधी करतो. सगळे करा माझ्यासारखे. लहान करांगडी आहे तिला दाबायची, त्याच्यावर अंगठा ठेवायचा आणि असं. तर हे आम्हाला काय स्मरण करतात मी तुम्हाला थोडा वेळ आधी सांगितलं आहे. स्क्रीनवर ऑन माय
promise that I will do my duty to God and my country to help other people who will just come. है की नाही? मी हिंदीमध्ये सांगणार इथे की आपली प्रॉमिस आहे. जेव्हाही आम्ही हे खून करतो आम्हाला 3 आमची जे प्रतिज्ञा आहे, प्रॉमिस आहे, त्याची स्मरण करतात. मैं मर्यादापूर्वक प्रतिज्ञा करता हूँ कि मुली आहे तर करती मुलगी. ओके. मैं मर्यादापूर्वक प्रतिज्ञा करता हूँ कि मैं यथाशक्ति ईश्वर और अपने देश के प्रति अपने कर्तव्य का पालन करूंगी, दूसरों की सहायता करूंगी और स्काउट नियम का पालन करूंगी. जे मुली आहेत गाईड आहे तर गाईड नियमों का पालन करूंगी. हे तुम्हाला हे करायचं आहे. पण जेव्हा प्रॉमिस दोहरा तेव्हा ही अशी पूर्ण झाले की नाही 4 मीटर जस्ट लाईक 2 मीटर. नाहीतर लोक काय करतात की महागाची रोप आणल्यानंतर त्याला कापतील आणि लहान करतील. झाली वेस्ट. आम्ही वेस्ट पण नाही केली आणि आमचं कामही झालं. आपण पूर्वी याला गोफण काठ सुद्धा म्हणतो. त्याच्यामध्ये की नाही दगड फसवून इकडे गोफण काठ याला म्हणतात ना. पक्षी वगैरे बसतात ना शेतामध्ये, तर ते लोक पूर्वीचे लोक नाही असं फिरवायचे आणि सोडायचं तर पक्षी उडून जायचे. पण मेन प्रिन्सिपल याचा आहे रस्सी को बगैर काटे कम करते की. किंवा एखादी रस्सी कमजोर आहे किंवा एखादी रोप मधातून कमजोर आहे आणि तिला कसं काय आम्हाला हे करायचं आहे, तर ती जी कमजोर तो भाग आहे रोपचा त्याला मधात आपण म्हणतो आणि जी रोप सेव करू शकतो. आप सबको आप तो इसको लाइफ लाइन इसलिए कहते हैं कि जेव्हा पहले डेमोन्स्ट्रेशन दाखवतो. ये है फांसी का फंदा, है ना. फांसी का फंदा नाही आहे. इकडे आपल्या जागेवरून सरकणारच नाही. तुम्ही घड्यात घाला किंवा कुठेही घाला ही सरकणारच नाही. हे बघा मी किती ताकद लावा. याला बोलाईट म्हणतात आणि खूप इम्पॉर्टंट नॉट आहे की जर कोणी डुबत असला तर तुम्हाला वेळेवर रस्सी मिळाली, बांबू मिळाला, काही मिळालं, आपण त्याला वाचवण्यासाठी नाही हे करतो. माहीत पडलं की पूर आला, भाव राहिला, तुम्ही या पुलावर उभे आहे, तुम्ही आधीच नाही हे रोप टाकून ठेवले, होऊ शकते त्याच्या तो पकडून घेतो आणि ही रोप त्याच्यातील बगलमध्ये आणि त्या बगलमध्ये आल्यानंतर त्याला तुम्ही त्यात धरून वाचवू. त्याला बोलायचं. डूबते हुए व्यक्ति को बचाने के काम में आती है. आणि ये पक्का फास कहते हैं इसको. पक्का फास इसीलिए कहते हैं. आणि गलतीने जर ही नॉट सुटली आणि त्याची घड्यात पडली आपण वाचवायचं त्याला तो गेला ना असं होतं. म्हणून त्याला पक्का फास. म्हणून स्काउट गाइड अनुशासनशील होता है और सार्वजनिक संपत्ति की रक्षा करने में सहायता करता है. स्काउट गाइड साहसी होता है. स्काउट गाइड नृत्यवेश होता है. स्काउट गाइड मन वचन और कर्म से शुद्ध होता है. ये स्काउट्स और रोवर्स के लिए
लॉ है। कब्ज के लिए हमने देखा था बुलबुल के लिए 2 लॉ, 2 पार्ट है, नियम एक ही होता है पर वो 2 पार्ट में थे। स्काउटिंग का नियम एक ही है बट वो 9 भागों में डिवाइड किया है। मोटो, साइड, सैल्यूट एंड लेफ्ट हैंड से। इसमें सेक्शन वाइज मोटो सबके अलग अलग है, डिफरेंट सेक्शन। बनी का मोटो क्या है? कीप स्माइलिंग, मतलब हंसमुख रहना। बुलबुल का डू योर बेस्ट। स्काउट गाइड बी प्रिपेयर्ड। रोअर रेंजर सर्विस। स्काउट गाइड का बी प्रिपेयर्ड मतलब उसको हमेशा तैयार रहना। तैयार रहेगा, आप रेसिडेंशियल कोर्स क्या आओगे उसमें आपको बताया जाएगा कि किस तरीके से आपको तैयार करना है। जब आप लीडरशिप कोर्स करने आओगे उसका डिटेल्स में आपको पढ़ाएगी, लेकिन मतलब वो एक सेशन में नहीं हो सकता। डू योर बेस्ट। स्टार्टिंग बी प्रिपेयर्ड। रोवर रेंजर सर्विस। रोवर रेंजरची एज आपण काय सांगितली होती आता एजाची 18 to 25, राइट? तो ये जो बच्चे होते हैं ये अडल्ट होते हैं। चुस्त शिरा सुस्त शिरा यांना असं हे करायचं केलं। याच्यानंतर इथे एक साधी गाठ बांधायची या रोडला। बांधली साधी, इकडे पण या रोडमध्ये आपण साधी गाठ बांधली। त्याला स्लिपरी नॉट म्हणतात, कारण हे स्लिप होतं। आहे ही अशी ओपन झाली आहे। त्याच्यामध्ये तुम्ही मछुआरा घाट, फिशरमॅन नॉट म्हणून याचं नाव फिशरमॅन नॉट आहे, की जे मछलीचे जे जाळे वगैरे जे असतात ना या नॉटने बांधले जातात, कारण ते संपूर्ण नायलॉनचे असतात। आणि समुद्रामध्ये जे शिपमॅन जे असतात त्यांच्याकडे नायलॉनचे स्रोत असतात, कारण ते पाण्याने सोडत वेस्ट नाही। आणि त्यांचे जे शेलर असतात ते पण मोठे मोठे जे शेलर असतात या नॉटने बांधले जातात। याच्यामध्ये तुम्ही एखादं भांडं अटकवून पाणीसुद्धा काढू शकता किंवा लटवू शकता। तर दहीहंडी पाहिली होती की दहीहंडी पण तुम्ही एखादं त्या प्रकारे दिसते। सैल्यूट पे देखो किस तरीके से किया जाता है। ये सैल्यूट हो गया लेफ्ट हैंड से। भारत स्काउट एंड गाइड्स, आप देखोगे किसी से भी हैंडशेक करना है तो हम लोग मोस्टली हमारा राइट हैंड आगे आता है, पर भारत स्काउट एवं गाइड्स संगठन या कोई भी मतलब स्काउट मूवमेंट इन द वर्ल्ड जब भी शेप करेगा ब्रेव शेप एक इसकी कहानी है 1896 की, जब ब्रिटेन कॉलेज असंख्य ट्राइब्स साउथ अफ्रीका में पोस्टेड थे।
तब वहाँ पर के मतलब उनको डेपुटेशन पे भेजा गया था। ये मतलब स्टोरी है, देखो कि मतलब लेफ्ट हैंड से आया कैसे, ये बताना बहुत इम्पोर्टेंट है कि आपको पूछे भी किया जाए इसका हैंड से हाथ क्यों मिला। बेडन पावेल जब आर्मी में थे तो असंटी ट्राइब साउथ अफ्रीका में जब पोस्टेड थे तब के वहाँ के जो एक जुलू राजा थे, मतलब वहाँ आदिवासियों का युद्ध चल रहा था, उसको कंट्रोल में करने के लिए बेडन पावेल को वहाँ पर डिपोर्ट किया गया था, क्योंकि ये आर्मी ऑफिसर थे, ये अपने दो सैनिकों के साथ में वहाँ गए और वहाँ उन्होंने वो युद्ध के मतलब विजय पाई। और विजय पाने के बाद में उनके राजा जब फिर वाले उनसे मिलने के लिए आए, सेंट्रलाइज के जो राजा होते थे जब मिलने के लिए आए तब उन्होंने बेडन पावेल से मिलने की मतलब कोशिश की। तो बेडन पावेल ने राइट हैंड आगे की, बेडन पावेल ने राइट हैंड आगे की, और वो जो राजा थे उनके हाथ में राइट हैंड में जो वेपन जो होता था, ज़्यादा करके हम लोग देखो वेपन हमारे राइट हैंड में होता है, तो राइट हैंड में वेपन वो हम जब भी एक वीर दूसरे वीर से मिलते हैं, एक योद्धा दूसरे योद्धा से मिलता है तो प्रेम चेक करते हैं। तो वो प्रेम चेक उन्होंने बेडन पावेल ने असंटी ट्राइब से और लेफ्ट हैंड से किया। तब से लेकर तो और वर्ल्ड में हम लोग प्रेम चेक लेफ्ट हैंड से करते हैं।